सध्या मंत्र्यांचे दौरे विविध पूरग्रस्त भागांमध्ये सुरू आहेत आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे आपण पाहिले। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यासाठी पोहोचलेत आणि धाराशिवमध्ये आता आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धाराशिवमधल्या पुराची पाहणी केली जाते आहे। हाहाकार या संपूर्ण भागामध्ये या पावसानं पुरानं माजवलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांचं यामध्ये लाखोंचे सगळं नुकसान झालेलं आहे। सगळी पिकं पाण्यामध्ये अक्षरशः आडवी झाली आहेत, पिकं सडून कुजून गेलेत। गेल्या 4 दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मोठा आर्थिक भार, मोठा आर्थिक संकट सध्या शेतकऱ्यांवर आलेलं आहे आणि या सगळ्या संकटाचा सामना शेतकरी कसे करणार तर त्यांच्याबरोबर आता सरकारने त्यांना साथ दिली आहे आणि ग्वाही दिलेली आहे सगळ्यांनीच की शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू। तर सरकारतर्फे पॅकेज सुद्धा जाहीर झालेलं आहे, तर निधी जाहीर झालेला आहे। तर एकंदरीतच या सगळ्या पाहणीनंतर पुढे आणखी काय नेमकं केलं जातंय, सरकारकडून काय नेमकी आणखी काही घोषणा होतीये का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर धाराशिवमध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा दौरा सुरू आहे आणि बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पालकमंत्र्यांना आदेश दिले होते। मंत्र्यांना बाहेर पडावेत असे सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातून आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता धाराशिवमध्ये पोहोचलेले आहेत आणि धाराशिवला देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसलेला आहे। तेव्हा किती हेक्टर सगळं हे शेती पिकाचं नुकसान आहे, शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान आहे हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती जाणून घेऊया। सीमा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा दौरा सुरू झालाय, पाहणी दौरा। नुकसानग्रस्त भागाची, पूरग्रस्त भागाची पाहणी करतात धाराशिवमधून, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत आणि सध्या धाराशिव इथल्या करंजी गावामध्ये सध्या संपूर्ण परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पाहणी करतात। माझ्या मागे जर बघितलं तर जे आपल्याला मोठ्या प्रमाणात महिला पाहायला मिळत आहे। करंजी गावात राहणाऱ्या या महिला आहेत आणि बेघर म्हणजे जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हा त्या पुरामध्ये उद्ध्वस्त म्हणजे पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आणि आता मागील 3 दिवसांपासून आम्ही या एकाच साडीमध्ये आहोत अशी प्रतिक्रिया सध्या महिला देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी महिलांची भेट घेतीलच, पूर्ण त्यांच्यासाठी साहित्य आणलेलं आहे त्यांना देण्यासाठी। आपण काही महिलांशी बातचीत करूया। ताई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या भेटीसाठी आलेत, मागील 3 दिवसांपासून तुमची हीच परिस्थिती आहे, काय सांगाल? हीच आम्हाला काहीतरी मदत पाहिजे। आम्ही 3 दिवस झाले तर बाहेरच याच कपड्यावर आहे। आम्ही पुरातून आम्ही संध्याकाळ असती तर आम्ही जाग्याला सापडलो पण नसतो। दिवसात झाल्यामुळे एवढंही झाले, सगळे आमची घरं उद्ध्वस्त झाल्यात, शेत पण आमचं वाहून गेलं। आम्हाला काहीतरी मदत पाहिजे, ही तात्पुरती मदत आहे 2 दिवसापूर्वी। मागील 3 दिवसामध्ये काय परिस्थिती होती इथे नक्की आणि तुम्ही इथे कधीपासून इथे आलात? 3रा दिवस आहे आमचा। ही पूर आल्यामुळे आम्ही पुरातून लय संकट आमच्यावर मोठं आलं। आम्ही लेकरं बाळ घेऊन कमरे इतक्या पाण्यातून बाहेर पडलोय। आम्हाला पळायचं पण कळना गेलं। आल्या म्हणून तर आम्ही घरात हातातले कपड्यावर असं अंगाच्या आलेलोय बाहेर, काहीच राहिलं ना। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय करंजी गावातून। काही वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर परिस्थितीचा आढावा घेऊन या महिलांची सुद्धा भेट घेणार आहे। इथे आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं महिला इथे जमलेल्या आहेत त्यांना देण्यासाठी, म्हणजे रेशन या ठिकाणी त्यांना दिलं जाणार आहे। खरं तर जेवण बनवण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा चूल नाहीये त्यांना, अशी त्यांची सध्याची प्रतिक्रिया आहे। मागील 3 दिवसांपासून एकाच ठिकाणी आम्ही बसून आहोत, पूर्ण संसार आमचं उद्ध्वस्त झालेला आहे, घर वाहून गेली आहे, सोबतच पशुधन वाहून गेल्याने एक वेगळीच प्रतिक्रिया आणि सध्या प्रत्येकाला अश्रू अनावर झाल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अजून काही महिला आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काकी, तुम्ही काय सांगाल, ज्या प्रकारे मागील 3 दिवसांपासून या धाराशिव जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे? 3 दिवस झालं मरणाचा पाऊस आला, पाणी आलं, घरातनं बाहेर निघोस तर दम घराला पाणी शिरलं, अंगावरच्या कपड्याशी मी बाहेर निघाली। आमचं मालक जनावर वाहून गेली, मालक आमचं कीर्तनाला गेलतं, काय करायचं होतं मी?
सगळं पाण्यात आहे घर. आता सध्या काय काय परिस्थितीतून तुम्हाला सांगावं, असं रोडला बसलोय आम्ही. रोडला बसलोय म्हाताऱ्या माणसाने काय करायचं. आज तिसरा दिवस आहे. सगळीच आम्ही एवढी गावातली, मीच नाही एकटी, सगळीच. आमची गुटाळ वस्ती, कराळे वस्ती, क्षीरसागर वस्ती, असं आम्ही अख्खं पाण्यात आहे. शिंदे वस्ती सगळं गाव आमचं इथलं, गोरे शिंदे सगळी गोलप ही सगळी. काय करायचं आम्ही आता. 3 दिवस झालं इथं रोडला आहे आम्ही. काल दिवसभर मी झोपून काय सुद्धा खाल्लं नाही, इतकी थंड वाजून आली मला. तुम्हाला इथे मदत खरं तर एकनाथ शिंदे यांच्या मार्फत केली, मला आता एवढी मदत केली. तुम्हाला पुरेशी आहे का, काय वाटतं? तुम्ही एवढी तुम्ही एवढी मदत केली तर आम्हाला वाटतं की एवढ्या मदतीने काय होणार आहे. आम्हाला 2 दिवसाची मदत झाली. ही पुढं काय करायचं आम्ही आता. ही सगळं गेलंय आमचं. शेत वाहून गेलं, सगळे जनावर गेली, शेरड गेली, कोंबड्या गेल्या, लेकरं बाळ बारकी घेऊन कुठं जायचं. नातरुंड किती बारीक बारीक आहे ती आमची. आम्ही काय करायचं आता. ही आता 2 दिवसाची मदत झाली. आम्हाला मदत पाहिजे. मग काय तर 2 नदीच्या शिना आणि उल्पाच्या मध्ये आम्ही काय मदत केली पाहिजे, काय मागणी आहे तुमची? राहण्यासाठी आम्हाला घर पाहिजे. घरदार पाहिजे आम्हाला. नुकसानी झालेली आम्हाला भरपाया पाहिजे. ही शेतातलं गेलं आम्ही कशाने करायचं आता. आम्ही शेतीशिवाय आम्हाला पर्याय नाही. पिकं तर बाजूलाच राहिली, पण रानं सुद्धा वाहून गेली. ती आमची जनावर वाहून गेली, रानं वाहून गेली, बघायला काय राहिलं नाही. कशाच्या ह्याने काय राहायचं. आमचा सगळा परपंच. तर ही जी मदत सध्या शिवसेनेमार्फत केली जाते ती मदत 2 दिवसांचीच आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. मात्र आम्हाला सरकारकडनं मोठ्या प्रमाणात मागणी मदतीची अपेक्षा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या इकडची पूर्ण जर दृश्य आपण पाहिली तर या संपूर्ण शेतीला नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. मागील 3 दिवसांपासून धो पाऊस या ठिकाणी कोसळला आणि या ठिकाणी आता प्रत्येक ठिकाणी जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत फक्त आपल्याला नद्यांचं स्वरूप आल्याची जी शेती आहे ती आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. ऊसाची जी शेत आहे, ऊस पूर्णपणे खरे सीमा, अत्यंत आक्रोश आहे, अत्यंत खरं तर संताप आहे. जी सगळी परिस्थिती उद्भवली आहे ही निसर्गाच्या कहरामुळे खरं तर उद्भवलेली आहे. मात्र अशा प्रकारे शेतीचं नुकसान होणं, जी शेती खरं तर एवढा पैसा घालून आत्ता पिकं सगळी पेरलेली होती ती आता हाती येतील अशी कुठेतरी आशा होती सगळ्यांच्या मनामध्ये. मात्र ही सगळी स्वप्न आता धुळीला मिळाली आहे. मदत मिळेल पण ती फक्त 2 ते 3 दिवसांचीच मदत आहे. मात्र आता या शेतकऱ्याला बेसपासून उभं करायचं आहे, मुळापासून त्याला उभं करणं गरजेचं आणि त्या दृष्टीनं शासन काय करतंय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. सीमा आढे आपल्याबरोबर होते, आमच्या प्रतिनिधी धाराशिवमधून. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो दौरा चालू आहे या दौऱ्यावर त्या लक्ष ठेवून काय नेमकं या ठिकाणी एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत, त्यानंतर शेतकऱ्यांबरोबर काय बोलणार आहेत, काय त्यांना आश्वासित करणार आहे, या सगळ्यावर आपलं लक्ष कायम असणार आहे.